तर आता मित्रांनो आपण आज बघणार आहोत लेवल 4 बँडेड ओव्हर द वायरची. ठीक आहे, तर त्यासाठी आपल्याला काय दिलेलं आहे, द पासवर्ड फॉर नेक्स्ट लेवल इज स्टोअर इन ओनली ह्युमन रीडेबल फाईल इन हिअर डिरेक्टरी. ठीक आहे, आणि हे जे आहे ते रिसेट कमांड आहे. म्हणजे काय, तर जे पण आपण कमांड एंटर केल्या तर ते आपल्या सगळ्या क्लिअर होऊन जातील. ठीक आहे, तर सिम्पली मी काय करतो, आधी लॉग इन करतो 4th लेवल मध्ये. ठीक आहे, लॉग इन करतो आणि पासवर्ड पेस्ट करतो. ठीक आहे, आता आपण याचं सोल्युशन बघूया. तर सर्वात पहिलं तर बघा, हे क्लिअर जर मी केलं तर हे सगळं रिमूव्ह होऊन जातं. ठीक आहे, तर आता सर्वात पहिले एलएस करूया. इन हिअर डिरेक्टरी आहे. इन हिअर मध्ये आपण स्विच करण्यासाठी कुठली कमांड करतो, तर cd इन हिअर. ठीक आहे, एलएस करतो इथे पण. आता याच्यामध्ये आपण बघू शकतो बऱ्याचशा फाईल्स आहेत. आता आपण प्रत्येक फाईल मध्ये कॅट करून तर बघू शकत नाही. आपल्याला इथे क्रायटेरिया दिला होता त्यांनी आधीच. ठीक आहे, क्रायटेरिया काय, तर ह्युमन रीडेबल फाईल आहे. ठीक आहे, तर आपण प्रत्येक याच्यामध्ये तर जाऊन ऑब्व्हियसली बघू शकत नाही. तर सिम्पली कमांड त्याच्यासाठी इथे एंटर करा, फाईल. ठीक आहे, डॉट स्लॅश आणि स्टार. ठीक आहे, सिम्पली असं जर एंटर केलात, जसं मी एंटर करतो, आता इकडे तुम्हाला दिसत असेल की प्रत्येक जो डेटा आहे, म्हणजे फाईलचा जो फॉर्मॅट आहे तो इथे आपल्याला दिसतोय. ठीक आहे, तर बाकी सगळं जो आहे तो डेटा आहे, फक्त ही जी फाईल आहे ही वेगळी आहे. स्कॅट टेक्स्ट आहे, म्हणजे हा जो आहे ऑब्व्हियसली ह्युमन रिडेबल असणार आहे. तर आपण सिम्पली इथे कॅट करून, ठीक आहे, फाईल 07 ला आपण जर रीड केलं तर ऑब्व्हियसली आपल्याला इथे पासवर्ड जो आहे तो इकडे डिस्प्ले होऊन जाईल. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण ही लेवल जी आहे ती क्रॉस करू शकतो. व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद.